माननीय बाबा आमटे, खरं तर आज ते असते तर असं मी म्हणणार नाही, ते आहेतच आपल्या. आणि आज हे वर्ष त्यांचं 100 पूर्ण होण्याचं वर्ष आहे. त्यांच्या सुनबाई विकास आमटे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या श्रीमती एवढीच ओळख नाहीये त्यांची. या स्वतः डॉक्टर आहेत आणि आनंदवनामध्ये असलेले कुष्ठरोगी यांच्या अक्षरशः मी स्वतः पाहिलेलं आहे. जखमा धुण्यापासनं, मलमपट्टी करण्यापासनं आणि त्यांना आदराने जगण्यासाठी पाठिंबा देण्यापर्यंत सगळं काम भारती मावशी करतात. आणि त्या छान गातात हे तर तुम्हाला लक्षात आलेलंच आहे. त्या हसल्यावर खूप गोड दिसतात आणि आता हसतंय. खरं सांगायचं तर मी इथे आज मधुरा वेलणकर म्हणून आले नाहीये, तर आनंदवनातली एक, या परिवारातली एक म्हणून मी आज इथे उपस्थित आहे. अगदी खरं सांगायचं तर जेव्हा मी चंद्रपूरमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते लोकमतच्या, आणि तिथे मला त्यांनी विचारलं की तुम्हाला आनंदवनात जाण्याची इच्छा आहे का. तर मी म्हटलं की अगदी खरं सांगते, आज मनापासून सांगते की मी म्हटलं हो, वेळ असेल तर जाऊया. म्हणजे वेळ होता म्हणून मी खरं तर तिथे गेले. गेल्यानंतर बाबा आमटे हे नाव माहित होतं, कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी काहीतरी मोठं काम केलंय हे माहित होतं, आणि खरंच इतकी जुजबी आणि उथळ माहिती घेऊनच मी आनंदवनात खरं तर प्रवेश केला. पण तिथे गेल्यानंतर सुरुवातीला प्रभू काकांची माझी ओळख झाली. विकास आमट्यांची सून कौस्तुभची बायको पल्लवी हिची ओळख झाली. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला आनंदवनात फेरफटका मारायला त्यांनी मला त्यांच्याबरोबर नेलं. आणि अक्षरशः इतके मोठे मोठे प्रकल्प, इतक्या मोठ्या मोठ्या महत्वपूर्ण गोष्टी इतक्या साधेपणाने ते मला समजावत होते की मला अक्षरशः ते पेलत नव्हतं. म्हणजे खरं तर गोष्ट मोठी होती, पण सांगण्याची पद्धत इतकी साधी होती की माझ्याच मनावर दडपण येत होतं. ते सगळं मी पाहिलं. पाहून आल्यानंतर विकास काकांची माझी ओळख झाली. त्यांनी आनंदवनाविषयी माहिती सांगितली. आणि खरं सांगायचं तर अतिशय भारदस्त असं व्यक्तिमत्व, आणि इतकं मोठं काम केलं म्हटल्यावर मी अशी दडपून ऐकत होते काय सांगतायत. आणि त्यावेळेला मी अक्षरशः फक्त ऐकलं. आणि मी सगळ्या वातावरणामुळे थोडीशी काय म्हणे आपण घाबरून गेले होते, किंवा आपण ह्याच्यापैकी काही विचारांनी सुद्धा पेलू शकतोय की नाही, एवढी समज किंवा एवढं आपल्याकडे एवढी ताकद आहे का ह्याची जाणीवच मला होत नव्हती. त्यामुळे अक्षरशः फक्त ऐकत होते. त्यानंतर माझ्या सुदैवाने बाबा आमटे ह्यांच्याशी प्रत्यक्ष भेट माझी त्यावेळेला झाली. त्यांच्या खोलीत मला घेऊन गेल्यानंतर खरं तर काहीच सुधरत नव्हतं मला, की एवढा मोठा माणूस आणि आपण त्यांच्या समोर कसं उभं राहायचं असं वाटायला लागलं. आणि बाबांना माझी ओळख करून दिली तिथे जमलेल्या माणसांनी, आणि मला अक्षरशः पहिल्यांदा आयुष्यात एवढी लाज वाटली असेल. आणि स्वतःचीच ओळख ऐकताना मला ती ऐकवत नव्हती की ह्यांना माझी ओळख कशाला, मी कोणी का असे ना, ते इतके मोठे आहेत की त्यांच्या समोर माझी ओळख कोणी सांगू नये असं मला वाटलं. अशा परिस्थितीत मी बाबांच्या शेजारी जाऊन बसले. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि मी खरंच सांगते की तो क्षण आज आता जवळजवळ 8 वर्ष झाली मी अजिबात विसरू शकत नाही. इतकी घालमेल चालली होती मनामध्ये, कारण अतिशय काहीतरी बघायला जाऊया अशा नजरेने गेल्यानंतर एवढं काही पाहायला मिळालं, एवढं काही समजायला मिळालं की मी गांगरून गेले होते. आणि नंतर बाबांनी जेव्हा हात हातात घेतला त्यावेळेला म्हणजे त्या हातातला जो काही ओलावा होता, एक आधार होता आणि एक उमेद होती त्यांच्या स्पर्शामध्ये. आणि अक्षरशः तो हात हातात घेतल्यानंतर मला असं हायचं झालं की हा ठीक आहे. म्हणजे एवढा मोठा माणूस असून सुद्धा त्यावेळेला त्यांचा हात हातात घेतल्यानंतर मला शांत वाटलं. तिथनं बाहेर पडले आणि साधना त्यांची भेट झाली. अतिशय चेहऱ्यामध्ये एक प्रेमळ भाव, त्यांनी माझ्या गालावर हात ठेवला आणि असं एकदम मन शांत झाल्यासारखं वाटतं ना. जी काही मी मगाशी म्हटलं की माझी घालमेल होत होती
एकदम मन माझं शांत झालं. आणि एक आपली आजी असते की नाही, म्हणजे असं अख्ख्या आनंदवानाची ती आजी होती. म्हणजे अतिशय प्रेमळ, कुठेतरी डोळ्यामध्ये असं सांभाळून घेणारे भाव होते. म्हणजे काही केलं की आपल्याला आजी कशी सांभाळून घेते, आई ओरडली की आजी सांभाळून घेते, तशी सांभाळून घेणारी आणि बळ देणारी अशी ती आजी मला जाणवली. माझ्या केसामध्ये मी गगनजाईचं फूल घातलं होतं आणि त्यांनी ते नोटीस केलं की तू फुल घातलंयस कानामागे मी असं लावलं होतं. आणि तेव्हा त्यांनी माझ्या गालावर हात ठेवला आणि पुन्हा एकदा तो क्षण माझ्यासाठी आयुष्यभराची आठवण राहिलेली आहे. हा माझा आनंदवनातला पहिला अनुभव. त्याच्यानंतर मी आईला जाऊन सगळं सांगितलं आणि अशी खूप भारावून गेले होते. आईला घेऊन मी परत आले आणि अक्षरशः विकास काकांबरोबर, भारती मावशींबरोबर, कौस्तुभ, पल्लवी या सगळ्यांबरोबर एका छताखाली मी 4 दिवस राहिले. आणि खरं सांगू का की तो अनुभव अगदी शब्दात सांगणं कठीण आहे. तो अनुभव घेण्याची गोष्ट आहे. इतकं काही मी शिकले, इतकी माणसं जवळ आली. तेव्हा मला वाटतं स्वरानंदांचा मी पहिल्यांदा तिथे मी ऐकला कार्यक्रम. आणि त्यावेळेला भारती मावशींचं गाणंही ऐकलं. आणि हे सगळं जेव्हा इतकं मोठं मोठं असं आपल्याला जाणवतं ना, तेवढं तिथे गेल्यानंतर त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, की तुमच्या आमच्यासारख्या अतिशय साधी मंडळी, पण बाबांची पिढी, विकास काकांची पिढी आणि आता कौस्तुभ, शीतल ही त्यांची मुलं अतिशय उच्च शिक्षित, पण तरी सुद्धा वागण्या बोलण्यात साधी आणि विचारसरणी ही अतिशय उच्च. म्हणजे मी तर असं म्हणते की विकास काका मला मुलीसारखं मानतात, पण मी असं म्हणते की ते मुलीसारखंच मला मानू शकतात. कारण हे आमट्यांचं रक्त हे वेगळं आहे, ते आपल्यामध्ये येऊ शकत नाही. कारण कितीही माणूस हुशार असला तरी सुद्धा एक देण्याची वृत्ती असते, काहीतरी नवीन घडवण्याची वृत्ती असते. ती वृत्ती या सगळ्या कुटुंबामध्ये आहे. आणि म्हणूनच आज विकास काका सुद्धा फक्त डॉक्टर असून डॉक्टर की पुरते मर्यादित राहिले नाही, तर आनंदवनात गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणजे इमारती त्यांनी बांधलेल्या आहेत. घर सुद्धा त्याचा विचार करून कुठल्या क्षेत्रामध्ये, कुठल्या भागामध्ये कसं घर असावं त्या दृष्टीने घराची बांधणी केली. जिथे पाणी कमी आहे तिथे तलाव बांधलेले आहे. म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याच क्षेत्रामध्ये जर करण्याची वृत्ती असेल तर त्या क्षेत्रामध्ये माणूस नक्कीच करून दाखवतो. आणि विकास काकांनी आनंदवनात तुम्ही गेल्यावर लक्षात येईल की बाबांनी आनंदवन नक्कीच सुरू केलं, पण ते आज 30 वर्ष विकास काका बघतायत. भारती मावशी त्यांना साथ देतायत. दरवर्षी तिथे अंधांची ऑपरेशन्स होतात. मला वाटतं 500 पेक्षा जास्त जण तिथे येऊन त्यांच्या डोळ्यांवर उपचार होतात. कितीतरी भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे आता आज पल्लवी म्हणजे कौस्तुभची बायको पल्लवी, विकास काकांची सून. मी नेहमी असं म्हणते की बाबा, विकास काका, कौस्तुभ ही एक फळी झाली, पण त्यांच्या घरात ज्या मुली आल्या, भारती मावशी आली किंवा पल्लवी आली, ज्या बाहेरून आल्या त्यांनी सुद्धा हे स्वतःच मानून त्याच्यामध्ये स्वतःच म्हणजे त्यांचीही विचारसरणी तशीच आहे आणि तशीच डेव्हलप झाली. निस्वार्थी, निर्व्याज आणि निरपेक्ष प्रेम करणं किंवा सगळ्यांसाठी काम करणं हे खरंच सोपी गोष्ट नाहीये. आणि हे दरवेळेला तिथे गेल्यावर जाणवतं की आपण खरं तर काहीच करत नाही आहोत. म्हणजे आम्हा कलाकारांना खरं तर खूप वेळेला खोटं बोलण्याची सवय असते, सगळं फुटावून करायची सवय असते, पण तिथे गेल्यानंतर तुम्ही नॉर्मल माणूस होता. सगळी तुमची लक्तरं गळून पडतात आणि स्वतःमध्ये बघायला वेळ मिळतो. खरं सांगायचं तर मला असं वाटतं की हे सगळेच जण माझ्या घरातले झालेत, कारण खरं तर त्यांनी मला सामावून घेतलं. म्हणजे अजून आता मी जवळजवळ 5-6 वर्ष आनंदवनात जातीये, पण अजूनही माझा हात देणारा झाला नाहीये. मी अजूनही त्यांच्याकडनं घेतेच आहे. त्यांच्याकडनं घेतलं तर कितीही घेतलं तरी ते कमी आहे असं मला वाटतं. तर खरं तर या दिवशी मी अशी प्रार्थना करते की लवकरच माझा हात सुद्धा देणारा हो. बाबा जेव्हा नेहमी म्हणायचे की तुम्ही भीक मागू नका, स्वतःच्या पायावर उभी राहा, तुमच्यामधली ताकद ओळखा
तुमच्यामध्ये जे नाहीये ते विसरून जाऊन तुमच्यात जे आहे, कला आहे, गुण आहे, त्याला प्रोत्साहन देणं, त्याला मार्गदर्शन करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की विकास काकांनी तेच केलेलं आहे. म्हणूनच हा स्वरानंदन हा इतका सुंदर कार्यक्रम, म्हणजे आज मला वाटतं मी तिसऱ्यांदा बघते, इतका सुंदर कार्यक्रम आहे. आणि आज या सगळ्यांनी स्वतःच्या कलेवर मेहनतीने आज इतके कुठल्याही सरकारच्या कुठल्याही देणगीवर आणि याच्यावर अवलंबून न राहता इतकं छान कार्यक्रम आपल्याला, म्हणजे करमणूक तर होतेच, पण आज आनंदवनात जाऊन मिळणाऱ्या पैशात त्यांनी जे विश्व उभं केलंय ते खरंच तिथे जाऊन बघण्यासारखं आहे. मला असं वाटतं की आनंदवनात गेल्यावर या अख्ख्या आमटे कुटुंबाकडनं आणि या सगळ्या आनंदवनातल्या आणि स्वरानंदनच्या या सगळ्या ग्रुपकडनं खरंच तुम्ही खूप घेऊन जाता. त्यांना तुमची गरज नाहीये, तुम्हाला त्यांची गरज आहे हे तुम्हाला जाणवतं.